Zee 24 तास एक पाऊल पुढे. ऐकलं नाही, शेवटी माथी भडकली. ज्या काय गोष्टी व्हायच्या ते झाल्या. पण हे का होतं, कशासाठी होतं, हा का राज ठाकरे बोलतो, याचं काही गांभीर्य नाही, या गोष्टींबद्दल काही नाही. ही सगळी जी पापं आहेत ना या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची, आज कोल्हापूर जिल्ह्यामधनं इतके लोक मुंबईमध्ये राहतात. किती लोक राहतात मुंबईमध्ये मला माहिती आहे. एकेका 10 बाय 10च्या 100 फुटाच्या जागेमध्ये 12-12, 14-14, 15-15, 20-20 लोक राहतात. काय रे, काय आलं? नाही, कोण आहे तू? माझी पोलिसांना विनंती असे आहे की त्यांना जरा दूध जास्ती झालं असावं. या वेळेला होतं थोडंसं. मारू बिरू नका रे त्याला बसवा आणि त्याच्यावर कोणतरी बसवा. काय झालं काय? काय मला अरे हा काल भेटला होता मला. त्याला बाजूला बसवा जरा त्याला. बस बस बाळा बस. मारू बिरू नका त्याला. बसू दे, बसा शांत. या सगळ्या गोष्टी यांच्या आम्ही पोसायच्या आणि याच्यानंतर काय करायचं, हा उद्रेकही आम्ही करायचा नाही. आणि या उद्रेक झाल्यावरती बोलतात बघा कसे. आपल्याच सांगलीमधली घटना आता ही वाचल्यावरती जर तुमचे तळपायाची आग मस्तकात जर नाही गेली आणि त्याच्याबद्दल जर समजा तुम्ही कोणी बोलला नाही आणि राग व्यक्त नाही केलात, मग करायचा कुठे? का नाही बोलत आमचे खासदार दिल्लीमध्ये? घटना बघा सांगलीमधली, महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. बिहारी नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी मी बलात्कार केला, अशी धक्कादायक कबुली सांगलीतील बलात्काराचा आरोपी राजू पासवान याने पोलिसांना दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने पासवानला फाशीची शिक्षा ठोठावली असून ती कायम करण्यात यावी यासाठी राज्य सरकारने नुकतेच उच्च न्यायालयात अपील केले आहे. मूळचा बिहारचा असलेला 21 वर्षीय राजू पासवान 2.5 वर्षापूर्वी सांगलीतील एका शेतमजुराच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतरही त्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर अतिशय थंड डोक्याने त्याने मुलीला ठार केले आणि तिचा मृतदेह कोरड्या विहिरीत टाकून दिला. यांना एक तर इथून वरून आणायचे आणि पोसायचे आणि पोचल्यानंतर हे आमच्या आया बहिणींवरती हे हात टाकणार. मी आज तुम्हाला सांगतो, जर समजा ह्या परप्रांतातल्या लोकांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकले, तुम्ही तिथल्या तिथे हात कलम केलेच पाहिजेत त्यांचे. कसल्या आदेशाची वाट बघू नका आणि पोलिसांनाही माझं सांगणं दुर्लक्ष करा आमच्या पोरांकडे.
साले भडवे बाहेरून येणार आणि आमच्याकडे मास दाखवणार इकडे. आणि हे का दाखवू शकतात, हे का दाखवू शकतात याचं कारण त्याला माहिती आहे. हे सरकार नामर्दाचं आहे, लेचपेचं आहे, पाठीचा कणा नसलेलं आहे. म्हणून ही हिंमत होऊ शकते. करतील, कर्नाटकात करतील, तामिळनाडूमध्ये करतील, केरळामध्ये करतील, आंध्र प्रदेशमध्ये करतील, नाही करणार. गुजरातमध्ये करतील का? फाशीची शिक्षा राहू दे गुजरातमध्ये, सापडायचा पण नाही नंतर. पण आमच्या लोकांना काही देणं घेणं नाही. स्वतः मातब्बर व्हायचं, सगळ्या स्वतःच्या गोष्टी करायच्या. हे इथले तुमचे सगळे पश्चिम महाराष्ट्रातले नेते राहिला पुण्या मुंबईमध्ये, सगळ्यांचे बंगले आणि फ्लॅट पुण्या मुंबईमध्ये, आणि आम्हाला सांगायचं. ते अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. शेतीमधलं आम्हाला कळतं की नाही, जमिनीच्या भावातलं कळतं ना रे तुला. एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्यासारखा चेहरा. ते गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना मी असा त्यांना दाखवायला गेलो. हे सगळं त्यांच्या घरी सतत प्रत्येक कुठची गोष्ट बोला, आश्चर्यच. अहो जयंतराव, इथे ते असं असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात आणि इथे धुडगुस घालतायत. खरं की काय मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची. मला काही कल्पना, मी हे विचारपूस करतो आणि सांगतो. जा कधीही जा, त्या जयंत पाटलांकडे कधीही जा, काही विचारा, खरं की काय. कसले नेते घेऊन बसले होय, कसलं पश्चिम महाराष्ट्र, काय नेते. स्वतःच्या तुंबड्या भरून घेतल्या लोकांनी, स्वतःचे कारखाने स्वतःच्या सगळ्या गोष्टी भरून घेतल्या, तुम्हाला दावणीला बांधलं. हे यांची मजा चालू आहे आणि यांची सत्ता आपली हे भोगतायत. आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे दुष्काळ. मला काल पत्रकारांनी विचारलं, दुष्काळी दौरा करणार काय? म्हटलं जाऊन करू काय. मदत पाठवायची, मदत पाठवतो, पाठवणारच आहे. गेल्या वेळेलाही पाठवलं, या वेळेलाही पाठवणार. जेवढं शक्य आहे तेवढं जेवढं करणार. तिकडे जाऊन काय करू, ते बघवतही नाही दृश्य. मुंबईमध्ये ज्यावेळेला बॉम्बस्फोट होतात त्यावेळेला ते सगळे जखमी किंवा जे कोणी जी मृतदेह असतात ते सगळे मी बघायलाही जात नाही हॉस्पिटलमध्ये. काय जाऊन करू काय, अहो डॉक्टरचं काम आहे ते, मी जाऊन काय करायचं. पण आपले जातात नाही ते. एक राहुल गांधी येतात दरवेळेला, त्या सोनिया गांधी येतात, ते आमचे ते काय ते मनमोहन सिंग. त्याला चालायला लागल्यावर वाटतं मागून चावी दिली की काय, सला टुन 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 चालायला लागते. त्याला 15 पावलं गेल्यावरती बंद पडेल असं वाटतं. टाप 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 बंद सारखं असं. हे काय हात, कुठचे हात आहेत हे. आणि ते एक राहुल गांधी यायला टेम्पो धुतल्यासारखे हात करतो. टेम्पो धुतो का तू, पुढची काच धुतो सारखं आलं की असं. हे जाणार तिकडे दुष्काळग्रस्त भागाची भेट द्यायला. इतक्या वर्षांच्या तुमच्या राजवटीमुळे हे दुष्काळ पडतात इकडे, त्याचं भान नाही तुम्हाला. का नाही गुजरातमध्ये दुष्काळ पडत? मी स्वतः गुजरातच्या दौऱ्यावरती जाऊन आलोय. हे महाराष्ट्रासारखे असले प्रश्न. झी 24 तास, एक पाऊल पुढे.